बोलले ना तेव्हा लोक म्हणे त्या नातू तर बिघडलाच बुड्यानं, पण बुडाही पुरा बिघडला. ओ माय गॉड, झाला सत्यानं. मंडळी नमस्कार, मी प्रवीण तायडे. आता लोक सोशल मीडियावर तुम्ही पाहिलं असाल की बापा काय रील आहे. हो रे, खतरनाकच रील चालतात ना. त्यात विशेष कसा आहे, पोरगा पोरगी, नवरा बायको, मित्र मित्र, पोरगा, असं वेगवेगळे रील येतात. पण अचलपूर तालुका, चांदूर बाजार तालुक्यातलं मी सध्या आलो आहे बोरगाव मोना या ठिकाणी. एक इचक नाताचे बाजिंदे आजोबा या ठिकाणी आहेत. हे दोघांची मी भेट घ्यायसाठी सध्या या ठिकाणी आलो आहे. हे आजोबा म्हणजे श्री गणेशराव चौधरी आणि त्याचा नातू असणारा यशवंत चौधरी सोशल मीडियात वज्जरच व्हायरल आहेत ना बाबा. तर साऱ्यात पहिले काय करा माहित आहे का, यायच्या की तुम्ही फक्त एक दोन रील पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की या आबा नातू यानं कोण्या पद्धतीनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हॅलो बोल ना. अरे आठवलं म्हणून सांगावं असं वाटते की तुझ्या डोळ्यात मला डुबावंसं वाटते, की तुझ्या डोळ्यात मला डुबावंसं वाटते. आणि तुझ्या गल्लीत आला म्हणजे याची गाण फाटते. हॅलो नमस्कार अप्पा. राम राम. आमच्या गावात म्हटलं जरा कार्यक्रम आहे, तुम्ही आले असते जरा कार्यक्रमात शोभा आली असती. शोभा कशी येईल रे, हे तर राजा खाटल्यावर पडली आहे रे. अप्पा मी चाललो लग्नात, तर असा कोणता कोट घालू का सारेनो माया जिकडे पाहिलं पाहिजे. अबे थो घाल ना मग, दाजीचा पेटीकोट. तर माझ्यासोबत श्री गणेशराव चौधरी काकाजी आहेत. काकाजी म्हणू, आप्पाजी म्हणू, दादा म्हणू. कारण ज्या पद्धतीने ऍक्टिंग करतात ना, एखाद्या जो ऍक्टर असते ना त्या ऍक्टरला लाजवतात. काय राजो कसे काय उतरली इकडे नाचासोबत, वज्जर धुमाकूळ घातला तुम्ही तर जिकडे तिकडे. यानं नातानच उतरवलं मला. कसं काय? ह्या उन्ही चायनीज जाय ना इकडे तिकडे. शेवटी त्याला मला म्हणा लागलं का बाबू इकडे तिकडे काय फिरतं, आपलं दोघंच जमवणं. म्हणून मग आम्ही दोघंही सुरू केलं जंगल गुप्ता. हा बरं, आता तुम्ही सुरू केलं. आता तुम्ही बऱ्यापैकी महाराष्ट्रात व्हायरल आहे, विदर्भात व्हायरल आहे. लोक वैयक्तिक भेटतात तर काय बोलतात तुमच्यासोबत? काय बोलतात, मजा करतात ते. चांगली मजा घेतात. हो. बरं, मला एक तुमचं जर आपण सध्या घर पाहिलं तर एकदम कास्तकार तुम्ही लोक आहे. कास्तकारीतून टाइम काढून कसं काय या क्षेत्रात तुम्ही आता वेळ देऊन राहिले? वेळ द्यायच लागते ना, कारण त्यानं तो धंदा उचलला, मग त्याला तर पुरवाच लागल. व्हेरी गुड. हो, तर हे जे आप्पाजी आहेत ज्या पद्धतीनं की बा नाचाले उन्हात आणि फिरे म्हणून आप्पाजीने मदत केली. मला एक गोष्ट सांगा, तुमच्या काही जबरदस्त व्हील आहे त्या काय शकुंतलाबाई. शकुंतलाबाईची तुम्ही रील गेली, तुम्हाला घरच्या काकीने काही म्हटलं नाही काय? आता ते काय, आता काय म्हणणार आहे, हा नातू मी आप्पाजी, आता तिचा काय रोल येणार आहे त्याच्यात. बरं, तिला वाटलं असं, पण आम्हाला तर करावंच लागलं ना. व्हेरी गुड. बरं, आता तुम्ही समजा इकडे तिकडे फिरता, लोकांनी काही म्हटलं नाही का काय राजीव गणेशराव सोबत नाही तुम्हाला सगळे म्हटलं? चांगलं, चांगली मजा घेते. लोक जेव्हा बोलले ना तेव्हा लोक म्हणे त्या नातू तर बिघडलाच बुड्यानं, पण बुडाही पुरा बिघडला. ओ माय गॉड, सत्यानाश झाला. बरं, मला एक सांगा यशवंत, तर तू 10वी 11वीतला पोरगा आहे, हे कसं काय तुला वाटलं की बा आपण या क्षेत्रात हे करा म्हणून? जेव्हा लॉकडाऊन चालू होतं तेव्हा की मी जेव्हा क्रिएटरले पाहत होतो, जेव्हा क्रिएटरले पाहत होतो की अरे बापरे, एकदा काय झालं, मी एका कार्यक्रमात गेलो, तिथं बिपिन दादा आला. त्याला काय मस्त बा फोटो बिटो काढू दे माझ्या संग, असं तसं. म्हटलं साला जिंदगी अशी पाहिजे का काही नाही, आपल्याला 4 लोकांना तरी ओळखलं पाहिजे. म्हणून म्हटलं काहीतरी आपण सुरू करा. मग आपण पहिले मी मित्र संघ जात जाऊ, हिंडत जाऊ, चेंडाने करत जायचं. हा बस, मित्र संघ हिंडो तिकडे उन्ही तानी, असं समजा दिवस डुबता मी घरी येऊ. दिवस डुबता घरी आलो म्हणजे एक व्हिडिओ, दिवसभरातून एक व्हिडिओ बनव मी मित्र संघ. पण म्या म्हटलं हे काही आता चाललं नाही, व्हायरल नेऊन राहिलं. पहिलाच व्हिडिओ बनवला म्या डीपी वरचा. आप्पा तुमचा फोटो डीपी वर ठेवला. डीपी म्हणजे कोणती डीपी, ते व्हॉट्सअपची डीपी नाही, आपल्याला वाटलं इलेक्ट्रिकची डीपी. तो व्हिडिओ बनवला तर पहिलाच तो इंस्टाग्रामवर 1 मिलियन क्रॉस झाला. व्हेरी गुड. मग म्हटलं आता का बा आपल्याला कसं असते का बा कोणाची ओळख, आपले व्हायरल कसं होईल हे ओळखता आलं पाहिजे. म्या मग असा विचार केला की लोक बहिणीसोबत काढते, बायकोसोबत काढते, पण आपण आप्पा उचलू ना, आणि आप्पा आता फेमस झाला.
अशी गोष्ट झाली. आज मला एक तू गोष्ट सांग, आता या सोशल मीडिया तू क्षेत्रात उतरला आहेस, तू पाहून राहिला की या सोशल मीडिया तूही म्हटलं बा माझ्यासोबत कोण फोटो काढले पाहिजे. आज ज्या टाइमला तू लोकांसोबत जातो, लोक त्यासोबत बोलतात, त्याचं काय जरा छाती अशी भरून येते काय? छाती भीती भरून नाही येत. जेव्हा मी कोणासोबत भेटतो तर तुला कुठतरी पाहिलाय म्हणते राजा. मग आता आपल्याला स्वतःला मन लागते, अरे तुम्ही व्हिडिओ पाहिला असाल ना राजा मले, तो आप्पा सोबत व्हिडिओ काढतो म्हणजे ओळख माई म्हणून ओळख बी आहे, माई ओळख आप्पा म्हणून ओळख आहे. व्हेरी गुड. आप्पाच्यान नाताची ओळख झाली आहे म्हटलं भाऊ, असा हा कार्यक्रम आहे म्हटलं या ठिकाणी. मला एक सांग, आता हे सोशल मीडियात तुम्ही रोज वेगळे, मी तुमचे कंटेंट पाहिले असे मस्त युनिक कंटेंट आहेत. हे कंटेंट क्रिएशन कोण करते, कंटेंट कोण लिहिते? कंटेंट जे भेटते मला सगळ्यात जास्त घरातून माई मजा घेते, मी कोणाची मजा घेतो. आम्ही जेवता जेवता एखादा किस्सा निघाला का, निघता किस्सा निघाला, आई म्हणते अरे हा व्हिडिओ बनव तू उद्या. तो व्हिडिओ बनवला का 1 लाख कसा क्रॉस होऊन जाते. अरे बापरे. आज तू सोशल मीडियाच्या जगात, हे सोशल मीडिया एक भ्रामक जग आहे, म्हणजे यात क्रिएशन आणि कंटिन्युटी खूप महत्वाची. आज सोशल मीडियात खूप मोठे मोठे लोक क्रिएटर तयार झाल्यात. आज ज्या टाइमले यशवंत एखादी सुरुवातले रील केली, लोक हसले काय लोक काही काय करते पोट्ट्याना आबाई बैकोले, असं काही झालं काय? पहिले जेव्हा मी रील काढली तेव्हा काही बाय जवळचे 2-3 मित्र होते, त्याच्या संग व्हिडिओ काढले. मग काय झालं, त्याचे बाबा म्हणे माझ्या पोट्ट्याचा व्हिडिओ डिलीट कर. हा म्हटलं आता काका व्हिडिओ 25,000 क्रॉस झाला. नाही पोट्ट्याचा व्हिडिओ डिलीट कर. हा म्हटलं हे काही कामाची गोष्ट नाही राहिली. कुठेही जाओ तर लोक म्हणे ते चालले म्हणे, पहा म्हणे बुडा तर बिघडला पोट्ट्या ना, बुडाही बिघडला. करता करता राजो आता कुठतरी अजूनही मी फेमस नाही झालो जसा म्हणा असा, कुठंतरी सुरुवात झाली आमची. आज तू सुरुवात नाही, हे सुरुवात लय चांगली आहे, कारण तुम्हाला कोणी गॉडफादर नाही आहे, म्हणजे आबांना तू का बरं. आता तुम्ही सध्या 2 जण आहे, ज्या टाइमला तुम्ही रील करता तुम्हाला मदत कोण करते याच्यात? मदत कोणीच नाही करत, आम्हीच आमच्या मनानं 2 जण टाळतो, तेच काढतो. असं आहे काय? शूट जे करते ते निधी करते माई बाई. व्हेरी गुड. तिला सांगतो की ह्या अँगल न असा मोबाईल तू धर, असा काढ. म्हणजे डायरेक्टर पासून तर कॅमेरामॅनचं काम पुरं आपल्या इकडे असते. बरं. आता हे तू या क्षेत्रात सध्या उतरलाय, जवळपास युट्यूबवर किती आहे तुझे? 30,000 आणि इंस्टाग्रामवर 20,000 लय झालं. तर युट्यूबचं मॉनिटायझेशन झालं, पहिले पैसे आले ना पैसे? आले. तर त्याचं काय फिलिंग वाटली नेमकी? पहिले जेव्हा पैसे आले तेव्हा मला असं वाटलं की बा पहिले आप्पाले कपडे घ्या. व्हेरी गुड. सर्वात पहिले मी आप्पाले कपडे घेऊन दिले चांगल्या प्रकारे. गजानन महाराजांचा आशीर्वाद होता आपल्यावर, तर त्याच्या मंदिरात आरती नेली पहिल्याच दिवशी. आणि त्याच दिवशी म्हणजे मेन म्हणजे ज्या दिवशी माझ्या युट्यूबचं पेमेंट आलं त्याच दिवशी मला दुसरं प्रमोशन भेटलं दुकानचं. ते प्रमोशनही केलं आणि त्याच्यानंतर चांगल्या प्रकारे आता प्रगट दिन झाला होता, त्याला वर्गणी देऊन दिली आणि गावाला जेवण भेटलं. वा रे वा. आज समजा तू सोशल मीडिया क्षेत्रात आलाय, तुला असं वाटते का की बाबा सोशल मीडिया आपण याच्यात काहीतरी फ्युचर करू शकतो? करूच शकतो ना आपण. आता सोशल मीडिया कशी आहे की याच्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात व्हायरल व्हायचं आहे. म्हणजे कुठंतरी आपल्याला कोणत्या तरी एखाद्या सिरियल मध्ये काम, एखादा रोल भेटला पाहिजे असं माझं स्वप्न आहे. बाबा कुठंतरी याच्यातून मला तिथं पोहोचायचं आहे अभिनय क्षेत्रामध्ये. बरं, आता हे झालं याचं काम, म्हणजे तुम्ही आता सोशल मीडियात थोडंसं काम करता वावर धुऱ्यात. मला तर घरी बकऱ्या दिसणार. बकऱ्या आमचा मूळचा धंदा आहे तो. धंदा टाईप म्हणून वागवतो आम्ही. त्याचे वाखे नाही करत. नाही चारा म्हणजे चारा, त्याले अलग. कधी बकरी जवळ नाही दिसणार. मग एकदम धष्टपुष्ट. गावातून आमच्या बकरीचा A1 क्वालिटी आहे कोणी म्हणून, कारण पुऱ्या गावात बोकड्या आहेत का? बोकडी आहे. व्हेरी गुड. तर समजा अचलपूर तालुक्यातले समजा जर या क्षेत्रातले लोक पाहत असतील तर यशवंतजवळ बोकडे आहेत आणि बकरे आहेत, आणि त्या बकऱ्या तुम्ही सध्या तुमच्या फेमवर पोहून आली, खात्या पित्या घरच्या ह्या बकऱ्यात. म्हणजे आप्पा वय किती काय आता? 75. आवाज पाकाचा कळा नाही आता, जसे आहेत बुढे बुवा तै कसे असतील. एकदम कडक कार्यक्रम आहे. अरे व्हेरी गुड व्हेरी गुड. आता मुख्य व्यवसाय शेती सोबत बकऱ्या तुम्ही आता पाळता, तर तुम्हाला असं वाटते का की बाबा आता थोडंसं जर याच्यात जर आपल्याला एखाद्या पिक्चरात किंवा नाटकात काम करायची संधी भेटली दावा करू शकतील का? परमेश्वराची कृपा. परमेश्वराची कृपा भेटली तर जमूनच घेऊ, करूनच टाकू.
बरं याच्यासाठी हो. व्हेरी गुड व्हेरी गुड. आता एक यशवंत मला एक गोष्ट सांग, आता तू शाळेत जातात, 11वी शाळेत आहेस, शिक्षकासोबत बोलताना शिक्षक काही म्हणतात काही आमचं असं काही कर म्हणून? पहिले काय झालं होतं, जेव्हा मी सुरुवातच केली होती, एखाद्या होमवर्क वगैरे केला नाही, काढलं ती रील बरोबर जमते तुले, इकडलं गृहपाठी आणत करू, म्हणजे कसं काय शिक्षक पहिले टोमने मारेत, मग ते चांगल्यासाठी मारे म्हणा. बाबा कुठेतरी शिक्षण हे महत्वाचं आहे. आजच्या या जमान्यात जर जगाचं असं शिक्षण हे महत्वाचं आहे. पण आता कुठेतरी शिक्षक म्हणून राहिले का बा आमच्या शाळेचा मुलगा अशी जाहिरात टाकतो तुम्ही. व्हेरी गुड. म्हणजे बा आमच्या शाळेतून हा पोरगा शिकलाय असं. बरं ठीक आहे. आज बऱ्यापैकी तुझे व्हिडिओ व्हायरल होतात, असा एखादा नर्वस पॉईंट आला की काय लेखाचं इतकं करून राहिलो तरी व्ह्यूज नेट भेटून आले, फॉलोअर सबस्क्रायबर नाही म्हणून, असा काही नर्वस पॉईंट आला काय एखादा? नर्वस पॉईंट तेव्हा आला होता जेव्हा मला लगातार 2 स्ट्राईक आल्या. लगातार युट्यूबवर 2 स्ट्राईक आल्या. कशा? का म्या व्हिडिओ काढला का बा लोकांची आवड पाहून खतरनाकच एक व्हिडिओ काढला होता बा, लोकांनी एकदम डायरेक्ट हसा झाला पाहिजे. त्या व्हिडिओनं काय केलं का पहिली स्ट्राईक देऊन दिली. पहिली स्ट्राईक दिली तर मला माहित नव्हतं बा स्ट्राईक येते का काय येते म्हणून. तो व्हिडिओ डिलीट केला, तो डबल टाकला तर लगातार दुसरी स्ट्राईक आली. म्हणजे कमीत कमी 15 ते 1 महिना माया गेम जागेवर बसला होता. आणि तिथूनच कुठंतरी माये थोडे व्ह्यूज कमी झाले होते मधात. असं हे आहेत. हे आजोबा म्हणजे आबा, हा द्यायचा नातू श्री गणेशराव चौधरी, नातू यशवंत चौधरी 11 वर्ग जात आहे. तुम्हाला म्हणतात मी 1-2 रील दाखवल्या, याले म्हणतात क्रिएटिव्हिटी. म्हणजे कोणाची साथ नाही, याची बहीण कॅमेरा पकडते आणि आजोबान हे वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका घेऊन लोकांचं मनोरंजन करतात. आज सुरुवात आहे 30,000 इंस्टाग्राम, आपला युट्यूब 20,000 इंस्टाग्राम असणारा हा पोरगा एक दिवस अमरावती जिल्ह्यातला मोठा कंटेंट क्रिएटर होईल. आणि ते आपल्या वराडी भाषेत आहे की नाही? आपली भाषा कशी आहे? आपली भाषा गावरानी. आपली भाषा म्हणजे ऐकायला गोड वाटते लोक. आपली गावरान 90 पाहत असतं का नाही? गावरान 90 काही विषयच नाही बा. गावरान 90 वर जसा व्हिडिओ आला नाही, नोटिफिकेशन पाहिली नाही का काय जर टाकलं बा दादानं, हे पाहसाठी आपल्याला दाखवतो मी पाहतो. व्हेरी गुड. तर असे हे 2, एक वयाचा इतका मोठा फरक, एक 15-16 वर्षाचा पोरगा आणि 75 वर्षाचे असणारे वृद्ध आजोबा, यानं ज्या पद्धतीनं कंटेंट क्रिएशन करून लोकांचं मनोरंजन करतात. लोक लय हसतात. आणि कसं आहे, रडवणं लय सोपी आहे, हसवणं वज्जर कठीण आहे मतलब. तर याची मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की आम्हाला कळवा. विशेष काय आहे की गाव खेळातलं वातावरण आहे, गाव खेळाच्या वातावरणात एवढ्या पद्धतीनं मिलियन्स ऑफ व्ह्यूज आहेत यायले, म्हणजे खरोखर एक कंटेंट क्रिएशन सांगा. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर आमचा व्हिडिओ कसा वाटला, मुलाखत कशी वाटली नक्की खाली कॉमेंट करून कळवा. आणि चॅनलला वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. म्हणावं तुम्ही बी ते असं करा ना. व्हेरी गुड व्हेरी गुड. जय गावरान 90. जय गावरान 90. वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही, तुळशीशिवाय अंगणाला शोभा नाही. जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही, उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही, तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही. तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी. जय श्री कृष्णा फॅशन, सदर बाजार,